सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। थाना कोपरी कॉलोनी में सतगुरु गार्डन जे सामू रिश्तो.com जी नई ऑफिस खुली रही आहे। सिंधियुनि जो सिंधियुनि सां मंगणो पढ़णो, स्पेशली अॼुकल्ह जेके माइटनि जा ॾाढा हाल जाम बुरा आहिनि, पर रिश्तो.com असांजा विनोद बुराणी जी कोशिशि कंदा आहिनि भई सिंधियुनि जो सिंधियुनि सां मंगणो पढ़णो थिए त कोपरी कॉलोनीअ में तंहिंखे कोई तव्हांजा मिट माइट या पंहिंजा बायोडेटा ॿारनि जा हुते ॾेई ईंदव त बेड़ा पार थींदा। रिश्तो.com लाइ ज़ोरदार तारीफ़ लाइ। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर महानगर पालिका के ठीक चुनाव से पहले नेताओं का एक दूसरे के खिलाफ बयानबाजी पर शहर में राजनीतिक टेंशन बढ़ चुका है, जहां मंगलवार को शिवसेना और टीओके का एक शिष्टमंडल ने पुलिस उपायुक्त सचिन गोड़े से मुलाकात कर कई जानकारियां उनके सामने रखते हुए बताया कि सेंट्रल पुलिस स्टेशन में दर्ज हुई शिकायत में मुख्य आरोपी शिवसेना का नहीं बल्कि बीजेपी का ही कार्यकर्ता है। दरअसल पिछले दिनों एक सोशल मीडिया पर वीडियो वायरल हुआ, जिसमें गरीब रिक्शा चालक योगेश पवार के साथ जबरन मारपीट की जा रही थी। वायरल वीडियो में शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी के समर्थक शील रतन यादव रिक्शा चालक को थप्पड़ मारते हुए यह कहते हुए नजर आए कि तू चौधरी साहब के खिलाफ काम करता है। इस पूरे प्रकरण में बीजेपी की एंट्री हुई और बीजेपी शहर अध्यक्ष राजेश वदरिया, पूर्व अध्यक्ष प्रदीप रामचंदानी और हाल ही में शिवसेना छोड़कर बीजेपी में शामिल हुए मनोहर उर्फ पप्पू बेनवाल समेत कई कार्यकर्ता योगेश पवार के घर पहुंचे। उन्होंने परिवार को भरोसा दिलाया कि डरने की जरूरत नहीं है, पूरी बीजेपी आपके साथ खड़ी है। परिवार की बीजेपी प्रदेश अध्यक्ष रविंदर चौहान से भी फोन पर बात कराई गई। बीजेपी नेताओं ने इस मौके पर शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी पर तीखा हमला बोलते हुए कई आरोप किए, जिसके बाद सोमवार को टाउन हॉल में बीजेपी कार्यकारिणी के कार्यक्रम के दौरान बीजेपी नेताओं ने मंच से भी शिवसेना और टीओके पर जमकर हमला किया। जहां इस पूरे घटनाक्रम को लेकर शिवसेना और टीओके नेता मंगलवार को परिमंडल 4 के पुलिस उपायुक्त सचिन गोड़े से मुलाकात की और बताया कि सेंट्रल पुलिस स्टेशन में मनोहर बेनवाल द्वारा दर्ज कराई गई शिकायत का मुख्य आरोपी सचिन अहरे वह बीजेपी का ही कार्यकर्ता है, न कि शिवसेना का। साथ ही उन्होंने पुलिस उपायुक्त को यह भी कहा कि जानबूझकर शिवसेना और उनके नेताओं का नाम बदनाम किया जा रहा है। त्यांचं नाव घेते चौधरी साहेबांचं संघटनेचं, ते जाणून बुजून कुठेतरी स्टंट करायचा निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी, बाकी काही नाही। अशा पद्धतीने लोक मतदान नाही करणार। ज्यांचं काय असेल ते सांगा, चौधरी साहेब ते सांगायला नाही त्याला, फक्त हाच एक इश्यू घेतलाय आणि त्याला ते वाढवा काम करत आहे। त्याच्या घरी जाऊन बसणं, फोन लावून दिलं चव्हाण साहेबांना, एवढी मोठी घटना। ते दोघंही मित्र, त्याची आई सांगते साहेब की खाऊ पिऊ घातले, दोघं मित्र आहे, दोघं एकत्र बसतात, मग मारामारी काय करतात। हे त्या ज्याला मारले त्या फिर्यादीची जी आई आहे तीच स्टेटमेंट देते, पण ते दोघंही मित्र। याला राजकीय ओळख द्यायची यांना आवश्यकता नव्हती ना। नाही, आणि समजा तसं पण नाही तर ते सचिन आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। समजा त्याच्याकडे नाव आहे तर त्यांचा पदाधिकारी पण आहे, मग नेमकं कोण घडवते? त्यांचा पदाधिकारी येऊन त्याच्याबरोबर तिथे खाऊन पिऊन ते मुद्दा घालतात आणि खापर शिवसेनेवर फोडतात। ही खरं म्हटलं त्यांना शोभत नाही। त्याच्यात एक जो गुन्हा दाखल झालाय आरोपी रायटिंग मध्ये सचिन आहिर म्हणून, तो राजेश वदरे याच्यात जिल्ह्याच्या कार्यकारिणीत तो सदस्य भारतीय जनता पक्ष, बरोबर। आणि ते लोक कालपासून काय करतात की त्या रिक्षावाल्याच्या घरात जाऊन ज्याला पण मारहाण झाली आहे ते पॉलिटिकली नसेल, ते राजेंद्र चौधरींच्या आणि शिवसेनेला त्याची बदनाम करण्यासाठी जाणून बुजून उल्हासनगर मध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर कुठल्या प्रकारे लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्या अनुषंगाने काही लोक तिथे काम करतात आहे। त्याच्यावर आळा घालणं खूप अत्यंत गरजेचं आहे। त्याच्यात आता खूप बाकीचे लोक परत आपण सविस्तर बोलू। आई वगैरे ते आमचे कार्यकर्ते आहेत 30 वर्षापासून शिवसेनेचे। पवार म्हणून नाना पवार आमचा जो रिक्षा ड्रायव्हर आहे त्या रिक्षा युनियनचा अध्यक्ष विठ्ठलवाडीचा कार्यकर्ता राहिलाय, पदावर राहिलाय रिक्षा युनियनला। आताही तिथे रिक्षा चालवतात दोघं बाप बेटे विठ्ठलवाडीला, आणि त्यांचे माझे चांगले कुटुंबिक संबंध आहेत। हिरागड शाखेची ती शाखा अधिकारी म्हणून काम करत होते त्याची आई पवार, आणि ते सगळं असताना मी तिथे सगळं झाल्यावर गेलो, सगळं भांडण मिटवलं। सगळं मिटवल्यानंतर त्यांनाही सांगितलं
की तुम्ही आता काय करू नका, त्याला मी आणतो तुमच्याकडे माफी मागायला लावतो, तो तुम्हाला माफी मागेल, तुम्ही त्याच्या 2 कानफडीत मारा. त्या बाईला सांगितलं, ते सगळं मिटलं. सगळं मिटल्यावर आम्ही इकडे आलो. नंतर कोणी जाऊन काय केलं, कोणी म्हणजे सचिन अहिर हा बीजेपीचा कार्यकर्ता, बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी जाऊन त्यांच्या घरावर रायटिंग केली असं तिथला तो पप्पू बेनवाल सांगतो. पप्पू बेनवाल सांगतो की राजेंद्र चौधरीनी माणसं पाठवून आमच्याकडे रायटिंग केली, माझ्या जीवाला धोका आहे. तर हे लोक कोण आहेत? बीजेपीचे. आमचा आरोप असा आहे की त्या लोकांनी करवायला लावलं मला बदनाम करण्यासाठी, शिवसेनेला बदनाम करण्यासाठी. ही तिथे रायटिंग करावं लावली. शांत झालेलं वातावरण, सगळं शांत होतं. इकडे येऊन एनसी त्यांनी दाखल केली, ती एनसी दाखल नोंदून वगैरे सगळं झालं. शांत झालेलं वातावरण शांत होऊन न द्यायचं, ते बिघडवायचं, यामध्ये राजेंद्र चौधरी शिवसेना कशी बदनाम होईल यासाठी त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. हा बीजेपीचा कार्यकर्ता, हे आमच्याकडे त्याचा पुरावा आहे. शिष्टमंडळाने भेट घेतली, एकंदरीत काय विषय? TCP साहेबांची भेट घेण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गेल्या 4-5 दिवसापासून हिराघाट परिसरामध्ये घटना घडली, त्या घटनेचा मी निषेध केलेला आहे, निषेध करतो. आणि त्या घटनेमध्ये जो काय तो फिर्यादी आहे, ज्याला मार लागलेला आहे, ज्याला मारलं गेलं, ते कुटुंब माझ्या 30 वर्षापासून माझ्या परिचयाचे आहेत, माझ्या जवळचे आहेत. पवार फॅमिली आणि नाना पवार जे विठ्ठलवाडी रिक्षा स्टँडचे कार्यकर्ते आहेत, आणि त्यांचा मुलगा आणि ते तिथं रिक्षा चालवतात. कुटुंबिक संबंध असल्यामुळे ही घटना घडल्यावर मी त्या स्थळी गेलो होतो. त्यांना सगळ्यांना त्या विषयाची माहिती मिळाल्यानंतर सगळ्या विषयावर चर्चा झाली. तिथे हा विषय शांत झाला. त्यानंतर मी काय त्या फॅमिलीशी बोललो की त्या ज्यांनी कोणी ही घटना केली आहे, ज्यांनी ह्याला मारलं आहे, तो शीलरत्न जाधव, त्याला मी तुमच्यासमोर आणतो, तो माफी मागेल, तुम्ही त्याच्या 2-3 कानफडत मारा. असा विषय झाल्यानंतर, सगळं मिटल्यानंतर भारतीय जनता पार्टीला वाटलं की हे कुठंतरी मिटतंय, राजेंद्र चौधरी याच्यामध्ये कुठे सापडत नाही, शिवसेना बदनाम होत नाही, म्हणून त्यांनी ती रात्री राईट केली. राईट करणारा कार्यकर्ता, FIRमध्ये त्याचं नाव आलं आहे, स्वतः FIR दाखल करणारा छुटफुट नेता तिथला तो आहे, त्यांनी FIR दाखल केला आहे. सचिन अहिर नावाचा माणूस आहे, हा बीजेपीचा कार्यकर्ता आहे, बीजेपीच्या अधिकृत लेटर पॅडवर त्याचं नाव आहे. मग माझा ह्याच्यामध्ये एक प्रश्न आहे, आम्ही पोलिसांकडे तीच मागणी केली की तुम्ही ह्या प्रकरणाचं चौकशी करा. ती घटना नंतर घडलेली जी घटना आहे ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घडवलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं नाव त्याच्यात आहे आणि भारतीय जनता पार्टीच उलटी बॉम्बा मारते. गुंडागिरी नाही चलेगी. अरे गुंडागिरी करतो कोण? तुम्ही, तुमचे कार्यकर्ते. तुम्ही ही घडून आणलेली घटना आहे. फक्त शिवसेना आणि राजेंद्र चौधरीला बदनाम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने घडून आणलेला ही घटना आहे. या घटनेचा तपास चांगल्या प्रकारे पोलिसांनी करावा असं आम्ही मागणी पोलिसांकडे केलेली आहे. काल प्रदीप रामचंद्रन यांनी त्यांच्या एक कार्यक्रमाच्या दरम्यान एक वक्तव्य केलेलं आहे की रिक्षा स्टँडवरून त्यावर 7-12 कोणाच्या बापाचं नाही असं एक वक्तव्य केलं त्यांनी. प्रदीप रामचंदानीला शरम नाही, शरम नावाची वस्तू नाही. प्रदीप रामचंदानी सारखा नेता भारतीय जनता पार्टीचा नेता होऊ शकतो. त्या बेशरम माणसाला नेता बनवतात भारतीय जनता पार्टी. त्याला शरम नावाची वस्तू नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कशी फाईल चोरून कुठे टाकत होता, कसा घेऊन जात होता, हे जनतेने बघितलंय. आणि तो चोर जर भारतीय जनता पार्टीचा नेता बनून जर उल्हासनगरमध्ये फिरत असेल तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंय भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवक त्याला कंटाळून भारतीय जनता पार्टी सोडून गेलेले आहेत, इकडं आलेले आहेत ह्या प्रदीप रामचंदानीमुळं. आता तरी भारतीय जनता पार्टीने अशा नेत्याबद्दल विचार करावा अशी माझी भारतीय जनता पार्टी मागणी आहे. आणि भारतीय जनता पार्टीला जेव्हा विधानसभेच्या निवडणुका असतात तेव्हा राजेंद्र चौधरी चालतो, शिवसेना चालते आणि राजेंद्र चौधरी आपल्याला निवडून आणतो ते त्यांना माहिती आहे, तेव्हा त्यांना तो चालतो. नंतर राजेंद्र चौधरीच्या बापाची जागा किंवा राजेंद्र चौधरी गुंडा आहे, राजेंद्र चौधरीची गुंडागिरी चालून देणार नाही, तेव्हा निवडून आणायला त्यांना गुंड चालतो, राजेंद्र चौधरी चालतो. आता गुंडा झाला राजेंद्र चौधरी. त्यांनी एक वक्तव्य केलं की आमचा जो मित्रपक्ष आहे तो आता एका तडीपार पार्टीसोबत जॉईन झालेला आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना त्यांचा म्हणजे सुपडा साफ करणार. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोण कोणाला जागा दाखवेल ते त्यांना कळालेलं आहे आणि ते कळाल्यानंतर हे असे उद्योग खोटे नाटी प्रकार करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत आणि कोण तडीपार पक्ष त्याचं उत्तर कमलेश निकम देतील, मी नाही देणार. कमलेश जी, तड़ीपार कहकर आपके ऊपर आरोप लगाया है, क्या इस पर कहना आपका? कोई व्यक्ति के ऊपर पूरे हिंदुस्तान में जिसको उल्लासनगर ने बदनाम किया, उल्लासनगर को,
जिसके ऊपर फाइल चोरी का गुना दाखिल है और वो हमको तड़ीपार कहता होगा। मुझे लगता है कि जिस बात को लेकर किसी के ऊपर तड़ीपार की भाषा वो कर रहा है, उनके नेताओं के ऊपर क्या क्या मामले दर्ज है, आने वाले सभाओं में तो हम संबोधित करेंगे लोगों को। पर अब जो मामला है वो राजेंद्र चौधरी जी और शिवसेना के ऊपर जो चल रहा है, जो पवार परिवार के ऊपर जो भी मारामारी हुई है, पवार परिवार का अब तक कहाँ पर भी स्टेटमेंट नहीं है कि राजेंद्र चौधरी जी का इसमें कहाँ पर भी रोल है। जो भी रोल है, जो पप्पू बहनवाले जो हर 5 साल में दल बदल करता है, उसको कहाँ नहीं तो कहाँ पर हीराघाट की राजनीति को लेकर खुद को नगर सेवक बनने के लिए भारतीय जनता पार्टी का प्रोटेक्शन लेने के लिए किस तरीके के खोटे गुने दाखिल करता है, और भारतीय जनता पार्टी का जो कार्यकर्ता है उसमें आरोपी है। उस आरोपी को तो आप देख सकते हैं, सचिन आहिरे जो है वो भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता है और वही आरोपी है। हमने डीसीपी महोदय से मांग की, हमारे बुलर महाराज जी, अरुण आशान जी, शिवसेना के सभी पदाधिकारियों ने और टीओके के पदाधिकारियों ने कि जल्द से जल्द जो है वो सचिन आहिरे जो है वो मुख्य आरोपी है, उसे सबसे पहले जो है इसके अंदर अरेस्ट होना चाहिए। सदस्यों के ऊपर हमेशा आपराधिक पृष्ठभूमि वाले लोग हैं ऐसा कहा जाता है, तो क्या आने वाले समय में भाजपा के जितने भी पदाधिकारी हैं, क्या उनके ऊपर कितने आपराधिक मामले हैं, उनकी फहरिस्त आपके संगठन द्वारा जारी की जाएगी? देखिए, मैं अभी भी सीपी साहब और हम लोग खासदार महोदय की अध्यक्षता में एक बार मिलने वाले हैं कि भारतीय जनता पार्टी के लोगों के ऊपर कितने गुने दाखिल है और पुलिस उनके ऊपर कार्रवाई क्यों नहीं कर रही है। क्या राज्य के गृह मंत्री उनके तो उनके पार्टी के कार्यकर्ताओं के ऊपर पुलिस कार्रवाई नहीं करेगी? राज्य के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब जो उनके हैं, तो क्या भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं के ऊपर कार्रवाई नहीं होगी? क्या कार्रवाई होगी। और शिवसेना के लोगों के ऊपर, हमारे लोगों के ऊपर जो बेबुनियादी आरोप लगाए जा रहे हैं वो झूठे आरोप है। कल मैंने देखा प्रदीप रामचंदानी कह रहे कि क्या 7/12 जो है विठलवाड़ी का वो चौधरी साहब के पिताजी का क्या है, उनके बाप का है क्या? तो मैं आज एक शब्द कहूंगा कि राजेंद्र चौधरी जी ने उल्लासनगर के लिए क्या योगदान दिया ये पूरे शहर को जानकारी है, पर यह तय है कि उल्लासनगर का 7/12 ये प्रदीप रामचंदानी के बाप का नहीं। आने वाले महानगर पालिका के चुनाव में भाजपा मुक्त उल्लासनगर देने की संकल्पना लेते हैं। भाजपा के राजेश वद्रिया ने ये तक कह डाला कि इनको अब लाल दरवाजा दिखाएंगे। देखिए, उसके ऊपर खुद ही फर्जरी के मामले दर्ज है 420, 467, 468, जिसको स्टेट सीआईडी क्राइम ब्रांच के पास गुना पेंडिंग है। विठलवाड़ी का जो मामला है वो पेंडिंग है, जो नकली थप्पे लगाकर लोगों को पुनर्वसन के नाम पर करोड़ों की ठगी जिस आदमी ने की है, जो भारतीय जनता पार्टी का जिला अध्यक्ष बैठा हुआ है, उसके ऊपर ही मामला पेंडिंग है। उसके साथ में रहने वाले लोगों के ऊपर मामला पेंडिंग है। आने वाले दिनों में देखो और कितने नगर सेवक भाजपा को छोड़कर शिवसेना और टीओके में दाखिल होने वाली है। मुझे लगता है कि इसी ही गुमराह और भ्रमित हो चुके हैं, इसी के कारण इस तरीके के स्टेटमेंट हो रहे हैं। राजेंद्र चौधरी जी के साथ में कलानी परिवार और शिवसेना के तमाम साथी, खासदार महोदय, हर दुख के घड़ी हो या सुख के घड़ी में हम सब शिवसेना के और तमाम साथी हम राजेंद्र चौधरी जी के साथ में खड़े हैं। अब इस पूरे मामले पर पुलिस की क्या कार्रवाई होती है और बीजेपी नेता भी शिवसेना और टीओके द्वारा लगाए गए आरोपों पर क्या प्रतिक्रिया देते हैं, यह तो आने वाला समय ही बताएगा। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।